आज आपण एका अत्यंत चुरशीच्या भारतीय निवडणुकीच्या रणनीतीमध्ये डोकावून पाहणार आहोत. ही एक अशी निवडणूक आहे जिथे विजय आणि पराभव यातलं अंतर खूप कमी असतं आणि विजयाची खरी किल्ली ही डेटा आणि लोकांच्या भावना समजून घेण्यात दडलेली असते. तर ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या नागपूर दक्षिण मतदारसंघाची. बघा, आजच्या राजकारणात निवडणुका या एका मतदारसंघाच्या पातळीवर जिंकल्या जातात. प्रत्येक मतदारसंघाचं आपलं एक वेगळं गणित असतं. चला तर मग पाहूया इथे नेमकं काय घडलं. फक्त 7,800 मतं. हो, अगदी बरोबर ऐकलं. एवढ्याशा फरकाने 2024ची नागपूर दक्षिणची निवडणूक ठरली आणि हेच 7,800 मतांचं कोडं सोडवणं हेच या संपूर्ण रणनीतीचं मुख्य आव्हान होतं. तर मग ही रणनीती समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ते रणांगण नीट समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत थेट निकालांच्या विश्लेषणापासून. आकडेवारी बघा. भाजपाचे उमेदवार मोहन माटे यांना मिळाली 1,17,526 मतं आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांना मिळाली 1,01,868 मतं. म्हणजे सरळ 6.4% फरक होता आणि हाच फरक भरून काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. आता थोडं इतिहासात डोकावूया. हा मतदारसंघ काही कोणाचा बालेकिल्ला नाहीये. कधी काँग्रेसकडे तर कधी भाजपकडे झुकलेला दिसतो. तुम्ही बघा, 1999 पासून ते थेट 2009 पर्यंत इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं. पण 2014 पासून भाजपने आपली पकड मजबूत केली. याचा अर्थ काय की इथला मतदार कोणालाही गृहीत धरत नाही. आता उमेदवार कोण होते ते पाहूया. एका बाजूला होते काँग्रेसचे डॉक्टर गिरीश पांडव, उच्च शिक्षित, PhD, स्वच्छ प्रतिमा, पण लोकांमध्ये तितकाचा संपर्क नाही. तर दुसऱ्या बाजूला होते भाजपचे मोहन माटे, विद्यमान आमदार, आणि त्यांचा स्थानिक प्रभाव जबरदस्त होता. म्हणजे ही लढत होती एका सुशिक्षित चेहऱ्याची आणि एका तगड्या स्थानिक नेत्याची. पण नेते महत्वाचे की लोकांचे प्रश्न? खरं तर निवडणुका जिंकल्या जातात त्या लोकांच्या दैनंदिन समस्यांवर. आता आपण तेच मुद्दे पाहणार आहोत ज्यांनी मतदारांच्या मनात घर केलं होतं. ऐका, ही एक भावना आहे जी मतदारांमधून पुढे आली. आमचे रस्ते खचलेत, पावसाळ्यात घरात पाणी शिरतंय, आमचं ऐकणारं तरी कोण आहे? ही जी निराशा आहे ना, हीच विरोधी पक्षासाठी सर्वात मोठी संधी होती. आव्हान होतं ते ह्या निराशेचं मतामध्ये रूपांतर करण्याचं. सगळ्यात पहिला आणि मोठा मुद्दा होता रस्त्यांचा. म्हणजे जागोजागी खड्डे, खराब रस्ते हे फक्त त्रासदायकच नव्हतं, तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचं एक जिवंत प्रतीक बनलं होतं. दुसरा मुद्दा तर थेट घरात घुसणारा होता. पावसाळी पूर, नाल्या तुंबलेल्या, संरक्षक भिंती तुटलेल्या, त्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसायचं. विचार करा, लोकांमध्ये किती संताप असेल. आणि तिसरा मुद्दा जो थेट आरोग्याशी जोडलेला होता तो म्हणजे पाणी, दूषित पाणी, अनियमित पाणीपुरवठा. या सगळ्या समस्यांनी लोकांचं जगणंच मुश्किल करून टाकलं होतं. आणि इथेच एक महत्त्वाचा मुद्दा येतो. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे आणि या मूलभूत समस्यांवर आवाज उठवणं हीच तर एका जबाबदार लोकशाहीची ओळख आहे. आता या मतदारसंघाची सामाजिक रचना बघूया. जवळपास 19.2% दलित आणि 5.8% आदिवासी समाज आहे. म्हणजे या मोठ्या समाजापर्यंत पोहोचल्याशिवाय विजयाचं गणित जोडणं जवळजवळ अशक्य होतं. तर समस्या कळल्या, आकडेवारी कळली, मतदार कळले. आता मुख्य प्रश्न, हा 7,800 मतांचा डोंगर ओलांडायचा कसा? इथेच खरी रणनीती सुरू होते. डेटावर आधारित एक ठोस प्लॅन. या योजनेला नाव दिलं गेलं विन बॅक स्ट्रॅटेजी. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांच्या तक्रारींनाच शस्त्र बनवायचं. त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून अगदी स्थानिक पातळीवर काम करून मतांचा कल 4 ते 5% स्वतःकडे वळवायचा. हाच होता मूळ प्लॅन. आणि ही योजना होती 90 दिवसांची. एक दिवस मोजून. पहिल्या टप्प्यात पायाभरणी केली गेली. स्वयंसेवकांची फौज उभी केली आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी दौरे सुरू झाले. मग आला दुसरा टप्पा. इथे प्रचार तीव्र झाला. घरोघरी जाऊन भेटीघाटी, सार्वजनिक सभा. तिसऱ्या टप्प्यात छोट्या सभा आणि डिजिटल माध्यमातून लोकांना आठवण करून दिली गेली. आणि शेवटचे 7 दिवस फक्त एकच ध्येय, जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी बाहेर काढणं. या लढाईत शस्त्र कोणती वापरली तर आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही. तरुण आणि महिलांसाठी व्हॉट्सॲप ग्रुप्स, स्थानिक वस्तीत जाऊन सुधार सभा घेतल्या जिथे लोक थेट बोलू शकले. प्रशासनाचं दुर्लक्ष दाखवण्यासाठी इंस्टाग्राम रील्सचा वापर झाला. आणि हो, अगदी विशिष्ट भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जिओ टार्गेटेड डिजिटल जाहिरातीही वापरल्या. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भारताच्या DPDP कायद्यानुसार कोणत्याही नागरिकाच्या खासगी माहितीचा वापर करताना त्यांची परवानगी आणि संमती खूप महत्त्वाची असते.
तर मग खरा प्रश्न हा आहे की खड्डे, गटारं आणि व्हॉट्सॲप मेसेज यांसारख्या गोष्टी खरंच निवडणुकीचा निकाल बदलू शकतात का? आजच्या डिजिटल युगात जिथे मोठी राष्ट्रीय चर्चा सुरू असते तिथे स्थानिक समस्यांचं महत्त्व किती आहे हे या उदाहरणावरून नक्कीच दिसून येतं. यावर विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 404 6102 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.